मुंबई महापालिकेमध्ये आम्ही आमचा महापौर निवडून येईल असं रवींद्र चव्हाण भाजपचे आज म्हणले. एकीकडे युतीची बोलणी सुरू आहे, कोण कसं लढणार आहे हे अद्यापही स्पष्ट नसताना रवींद्र चव्हाण यांनी थेट महापौर पदावर आहे असं म्हटलंय. कसं बघता या वक्तव्यात? मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या काही जागा ठरवायच्या असतील, महापौर ठरवायचा असेल, याचा सर्वस्वी अधिकार देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, या तिघांना आहे. इतरांनी केलेल्या स्टेटमेंटला एवढं सिरियसली आम्ही घेत नाही, कारण की प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना, जे नेते आहेत त्यांना असं वाटतं की आपला महापौर झाला पाहिजे. आम्हालाही वाटतं, आम्ही शिवसेनेचाच महापौर झाला पाहिजे हा आमचाही आग्रह आहे. परंतु अखेरला निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील. म्हणून आम्ही जोपर्यंत युती होत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणं उचित समजत नाही. पण मग हीच भूमिका भाजपच्या नेत्यांनी पण घ्यायला पाहिजे, त्यांनी पण थोडासा संयम ठेवायला पाहिजे असं नाही वाटत? नाही, यासाठी सर्वांना त्या पक्षाच्या नेत्यांनी सूचना दिलेल्या आहेत. तुम्हाला काय सीट मागायचे असतील, तुम्हाला एखाद्या भागामध्ये तुमचं जास्त प्राबल्य असेल, तुम्हाला वाटतं की आपली सीट निवडून येणार, यासाठी आग्रही राहा, त्याची मागणी करा. आणि शक्य झालं तर युतीमध्येच पूर्ण ह्या जागा आपल्याला लढायच्या आहेत. परंतु एखाद्या वेळेला एखाद्या सीटचा आग्रह जास्त असेल तर त्या ठिकाणी काय निर्णय घ्यायचा आहे याचासुद्धा पूर्णपणे अधिकार ह्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांना आहे. म्हणून मागणी करणं वेगळं, एखादी घोषणा करणं वेगळं, आणि त्याच्यावर निर्णय घेणं, ही निर्णय घेण्याची प्रक्रिया फक्त हे तिन्ही नेते बजावतील. म्हणून आम्ही जोपर्यंत युती होत नाही तोपर्यंत या सर्व गोष्टीकडे गांभीर्यानं पाहत नाही. एकीकडे मुंबईत अशा स्वरूपाची चर्चा आहे. आता नाशिकच्या बहुर नगर परिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या ठिकाणी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येऊ पाहते. तिकडे नांदगाव मनमाडमध्ये तशीच परिस्थिती निर्माण केली जाते. शिंदेंच्या शिवसेनेला एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय, अशा पद्धतीची आता चर्चा सुरू झाली. असं नाही आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या ताकद, जी वाढती ताकद आहे, त्या ताकदीचा अनेकांनी धसका घेतलेला आहे. आणि आमच्याकडे जागाची मागणी ही वाढत चाललेली आहे. म्हणून आता युती कुणाबरोबर कशी करायची, देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की लोकल लेवलवर कोणतीही महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, लोकल लेवलवरचा निर्णय त्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही गांभीर्याने दखल घेऊ. आता काही ठिकाणी जर भगूरमध्ये असं होत असेल, भगूरचा इतिहासच असा आहे की सर्व पक्ष मिळून हे शिवसेनेच्या विरोधात लढत आलेले आहेत आणि शिवसेना त्या ठिकाणी खंबीरपणे उभी राहिलेली. म्हणून त्या ठिकाणच्या वातावरणानुसार आम्ही पण आमची पूर्ण तयारी केलेली आहे आणि भगूर याच्यावर आमचा भगवा निश्चितच फडकणार आहे. नांदगाव मनमाडमध्ये जी विधानसभेला खरं तर चित्र बघायला मिळत होतं तेच पुन्हा यंदा बघायला मिळेल. कारण समीर भुजबळांनी गिरीश महाजनांची भेट घेत आपण एकत्र लढू असं म्हटलेलं होतं. कुठेतरी पुन्हा हे चित्र बघायला मिळेल. नांदगाव मनमाडचं थोडंसं अतिप्रेमाची जी भाषा आहे तिथं केली जाते. प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाचा तिथं थोडासा आहे, इगो आहे, नाही म्हणता येणार नाही. परंतु या संदर्भामध्ये वरिष्ठ नेत्यांनासुद्धा या सगळ्या बाबी त्यांच्या कानावर आहेत. म्हणून योग्य वेळेला ते योग्य निर्णय घेतील. भांडण करून सत्ता काबीज करणं हे आमचं ध्येय नाही, तर सर्व मिळून एकत्रितपणे सत्ता आणणं हे आमचं ध्येय आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी 3च दिवस बाकी आहेत, मात्र अजूनही स्पष्ट नाही की स्वबळावर लढायचं आहे, युती करायचं आहे. काय नक्की परिस्थिती? महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही नगरपालिका चाललेल्या आहेत सर्व ठिकाणी. प्रत्येक नगरपालिकेमध्ये सर्वांनाच आम्ही स्वतः सांगितले की तुम्ही तुमचे फॉर्म भरा, परंतु फॉर्म वापस घ्यायची जी तारीख आहे त्या तारखेच्या आतमध्ये जो काही निर्णय येईल त्यानुसार एखाद्याला विड्रॉ व्हावं लागलं तर विड्रॉ होतील किंवा मग तिथं मैत्रीपूर्ण लढतसुद्धा होती. ऑलरेडी जे आहे या नगर परिषद निवडणुकीसाठी एबी फॉर्म सुद्धा वाटलेला आहे नगराध्यक्षासाठी, अशा पद्धतीची माहिती मिळते. नाही, आम्ही पण वाटलेत ना, त्याच्यात काय, राष्ट्रवादीने पण वाटलेत, आम्ही पण वाटलेत. माझ्या संभाजीनगरमध्ये मी सर्वांना एबी फॉर्म देऊन टाकलेले आहेत. वापस घ्यायच्या दिवशी पाहू. युती जर झाली तर त्या लोकांचे फॉर्म वापस घेतले जातील. म्हणून भाजपने वाटले ना आम्ही वाटले नाही अशातला काही भाग नाही आहे. सर्वांनी एबी फॉर्म वाटलेले आहेत आणि कार्यकर्त्याची ही निवडणूक आहे. पहिले समजून घ्या, जो कार्यकर्ता गेल्या 8-9 वर्षापासून या निवडणुकीची वाट पाहून होता, ते कार्यकर्ते म्हणतात आमचा नंबर कधी लागेल.
मग अशा वेळेला त्या कार्यकर्त्याला सामावून घेण्यासाठी किंवा त्याला या क्षेत्रामध्ये आणण्यासाठी मग काही ठिकाणी आम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल, मैत्रीपूर्ण लढतसुद्धा होईल, असं एकंदरीत चित्र आहे. नाही, पण मग कार्यकर्त्याला तुम्ही एकीकडे म्हणता त्याची निवडणूक आहे, त्याला तुम्ही एबी फॉर्म पण देतात आणि युती आघाडी झाली तर परत त्याचा एबी फॉर्म पण काढून घेणार. काही ठिकाणी हे सगळं चित्र स्पष्ट होईल, परंतु त्याला आता ज्या बैठकी सुरू आहेत त्या बैठकीनंतरच हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. आणि जर युती होत असेल तर निश्चितच आहे, जसं आमच्या कार्यकर्त्याचे आम्ही वापस घेऊ तसं भाजपच्या कार्यकर्त्याचे वापस घेतील, राष्ट्रवादीचे घेतील. ही एक युतीची संकल्पना आहे. जर ही पूर्ण झाली नाही तर मग मैत्रीपूर्ण लढत होतील. पण अनेक ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येतानाचं चित्र दिसतंय. तुम्हाला का असं टार्गेट केलं तर एकटं का पाडलं जातं? आम्हाला कोणी टार्गेट करू शकत नाही. आम्ही कुणाच्या टार्गेट होणार इतके सोपे नाहीत. आम्हाला आमची ताकद माहिती आहे आणि आम्हाला कशा निवडणुका लढायच्या आहेत याची सुद्धा जाणीव आहे. म्हणून आम्हाला कोणी टार्गेट करायचा प्रयत्नही करत नाहीत आणि केला तर त्याचं सुद्धा आम्हाला उत्तर देताना आम्ही पूर्ण ताकदपणाला लावू. राज्यामध्ये युतीची अशी सगळी परिस्थिती असताना तिकडे अमित शहांच्या भेटीसाठी अजित पवार गेलेला आहे. अर्धा तास अमित शहा आणि अजित पवारांची भेट झाली. पार्थ पवारांच्या संदर्भात होती अशीही चर्चा आहे. नेमकं काय माहिती समोर येते? नाही तर अजितदादा अमित शहा साहेबांना भेटायला गेले त्याच्या मागचं कारण काय हे मी सांगू शकत नाही. त्यांची भेट कशासाठी होती, बिहारच्या विजयाच्या निमित्तानं होती की वैयक्तिक होती याबद्दलचं स्पष्टीकरण ते देऊ शकतात. म्हणून त्याच्यावर मला वाटतं भाष्य करणं चुकीचं आहे. शरद पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले की युती आघाडीची कुठलीही अट नाही, स्थानिक पातळीवर तुम्हाला जे वाटेल त्यांच्यासोबत युती करा. तुमच्याकडे असा प्रस्ताव आला तर तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार ना? हा प्रश्न स्थानिक लेवलच्या पदाधिकाऱ्यावर किंवा तिथलच्या असलेल्या आमदारावर आम्ही सोडलेला आहे. शरद पवार साहेब हे नेहमी वेगळं राजकारण करत असतात. एक निश्चित आहे, ते महाविकास आघाडीसोबत राहणार नाही हे चित्र त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कुणाही बरोबर युती करा पण भाजपबरोबर नको हे जे संकेत त्यांनी दिलेत याचा अर्थ असं होतं की ते महाविकास आघाडीबरोबर नाहीत एवढं तरी स्पष्ट आहे. काँग्रेसने देखील एकला चलोरची भूमिका घेतलेली आहे. आता बिहारच्या निवडणुकीचा निकाल आपण बघितला आणि आता चेन्नई थलांचं असं म्हणणं आहे की आपल्याला महाविकास आघाडीमध्ये नाही तर एकटं लढायचं आहे. काँग्रेस आता अस्तित्वात राहिलेलीच नाही मुळात. आणि हे कालच्या निकालानंतर काँग्रेस आता कुठे असेल हे दुर्बिणीने शोधावं लागणार आहे. म्हणून आता कसं कार्यकर्ता वाढला पाहिजे म्हणून ते कोणाशी युती करणार नाहीत. जेवढे उभे करतील तेवढे ते पाडतील आणि पुन्हा काँग्रेस जे एकदाची थोडी बहुत जी त्यांची दगदग आहे ती या निवडणुकीमध्ये संपलेली असेल. या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की युती शेवटपर्यंत मेसेज चांगला गेला म्हणून त्याचे निकाल चांगले लागले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुमची सुद्धा युती जर अबाधित राहिली, जास्त कॉन्ट्रोवर्सी झाली नाही, जास्त वक्तव्य वादग्रस्त आले नाही दोन्ही बाजूच्या नेत्यांकडनं, तर याचा फायदा होईल असं वाटतं? निश्चित फायदा होईल. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका नेहमी स्पष्ट केलेली आहे. मुंबई महानगरपालिका असो, ठाणा महानगरपालिका असो की इतरत्र महाराष्ट्रातल्या महानगरपालिका असो, यामध्ये महायुतीमध्ये आम्ही लढणार आहोत असं स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थच असा होतोय की जनमताचा कौल हा युतीच्या बाजूने आहे आणि त्यांचा आदर आपण राखला पाहिजे. म्हणून आम्ही दरवेळेला महायुतीत लढणार आहोत असं आमचं स्टेटमेंट राहिलेलं आहे. परंतु जर या स्टेटमेंटला कोणी काही जर डॅश करायचा प्रयत्न केला तर त्याचा परिणामसुद्धा थोडा बहुत वाईट होऊ शकतो, हे नाकारता येत नाही. गिरीश महाजन मागील 8 दिवसापासून नाशिकमध्ये आहेत, नगरपालिकांचा आढावा घेत आहेत, नगरपंचायतीचा आढावा घेत आहेत. आपल्या पक्षाकडनं असे कुठले नेते नाशिकमध्ये येत नाही काय? म्हणजे एक तर नाशिककरांवर तुमचा जास्त विश्वास आहे, नाहीतर पण तुम्ही निवडणूक सोडली असेल दोन त्यामध्ये अर्थ नाही. नाशिक हे आमचं आवडतं शहर आहे. आमचं नाशिक पूर्णपणे लक्ष आहे. आमचे सगळे सहकारी हे डे टू डे टचमध्ये आहेत. गिरीश महाजन हे काय त्याला म्हणतात कुंभमेळ्याच्यासाठी आलेले आहेत आणि ते संकटमोचन असल्यामुळे कुठेही उडी मारून जातात. म्हणून ते नाशिकमध्ये येताना त्याला थोडंसं लवकर यावंशी वाटत असेल म्हणून ते येतात. म्हणून त्या गिरीश महाजन आहे. गिरीश महाजनांनी त्यांच्या पक्षाची आखणी करणं हे काही गैर पण नाही आहे. याचा अर्थ आम्ही गपचूप बसलेलो आहोत असं समजू नका. आमची तयारी पूर्ण झालेली आहे. मी आता बोरस्ते माझ्या बरोबर आहेत, त्यांच्याशी सुद्धा या इलेक्शनच्या बाबतीमध्ये सर्व चर्चासुद्धा मी केलेली आहे. त्यांनी नाशिकच्या 13 नगर परिषदांपैकी 10 ते 11 स्वबळाचा नारा देऊन त्यांनी तिथे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांची देखील चाचपणी केली आहे. त्यांच्या दुसऱ्या पक्षातून भाजपत देखील त्यांनी घेतलेले आहे. असं चित्र भाजपमध्ये
शिंदेच्या शिवसेनेत मात्र इतकी त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, परंतु कोणतीही निवडणूक ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये लढवू नये. ओव्हर कॉन्फिडन्स जर असेल तर त्याचा परिणाम योग्य तसे निघत नसतात. म्हणून आपण अकेला चलोरच्या भूमिकेपेक्षा माहिती म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन जर लढलं तर विजय हा निश्चित आहे. तोच प्रॉब्लेम आहे. आपण सातत्याने म्हणतात की एक महायुती म्हणून जर पाहिजे. गिरीश महाजन म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून 100+ नारा महापालिकेच्या निमित्ताने देत आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कुठे धरलंच जात नाहीये त्या युतीमध्ये. तो त्यांचा विषय आहे. आम्हाला कोणी गृहीत धरावं नंतर आम्ही काहीतरी पुढं चालावं असं नाही. आम्ही आमचा पक्ष म्हणून आम्ही आमच्याकडे पाहतोय. तर आम्हाला काय लढायचं आहे, कशी रणनीती आखायची याची पूर्ण तयारी. प्रत्येक आता तुम्ही पाहिलं असेल की गेल्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे साहेब 2-3 वेळा नाशिकला येऊन गेलेले. सर्व कार्यकर्त्यांशी संपर्क साधलेला आहे आणि इथलच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मुंबईला सुद्धा बैठक झालेली. या बैठकीचं सत्र आमचं चालू आहे, अविरत चालू आहे आणि म्हणून आमची तयारी पूर्ण आहे. आम्ही या नाशिक महानगरपालिकेवर युतीचा भगवा फडकवण्याच्या तयारीत आहोत, परंतु भगवाच इथं असला पाहिजे हा आमचा आग्रह राहील. कुंभमेळ्याचे कामं असतील किंवा महापालिकेचे काम आपल्या पक्षाकडून आक्षेपही घेतले जात आहेत, त्यावरच्या तक्रारी हे केल्या जातात. आपण समाधानी नाहीत का? आपल्या विश्वासात घेतलं जात नाही का? काही वेळेला होतंय, काही वेळेला कार्यकर्त्याची कुचंबना होती, हे मान्य करावं लागेल. परंतु याचा सर्व तक्रारी असेल किंवा त्यांची नाराजगी या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर टाकलेले आहेत आणि ते त्याच्यावर योग्य निर्णय घेतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.